तर महाराष्ट्रामध्ये आयोग, एमपीएससी आयोग, सरळ सेवा, पोलीस भरती, तलाठी या सगळ्या परीक्षांना एक प्रश्न मात्र हा एकदम आवडून आणि आवर्जून विचारला जातो आणि सगळ्यात फेवरेट एरिया म्हणजे आयोगाचा तो म्हणजे महाराष्ट्राचा हा एक पूर्व इतिहास आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी रेखांश, अक्षांश, विस्तार आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या सीमा या कोणत्या कोणत्या राज्याला लागून आहेत त्यातले ते जिल्हे, तर ह्या गोष्टी या आयोगामार्फत फोकस केल्या जातात. त्याच्यामुळे पुढचे काही मिनिटं हे विद्यार्थी मित्रांसाठी अत्यंत महत्वाचे आहेत, हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचे आहेत. नमस्कार, मी तुमचा मित्र ऋतुराज शिंदे. तुमचे आता काही कॉन्सेप्ट मी क्लिअर करणार आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ बघताना अत्यंत केअरफुल पद्धतीने विद्यार्थी मित्रांनी हा व्हिडिओ आवर्जून पाहायचा आहे. सगळ्यात पहिले जर महाराष्ट्राच्या बाबतीत काही गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत तर समजून घ्यावे लागेल. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्राची निर्मिती जरी 1 मे 1960 ला झालेली असली तरी सुद्धा या ठिकाणी राज्यांच्या निर्मितीच्या बाबतीमध्ये एक आयोग नेमला गेला होता 1953 ला. त्याच आयोगाला पाक आयोग किंवा पाक कमिटी म्हटलं जातं. त्याच्यामध्ये डॉक्टर फजल अली, त्याच्यानंतर के.एम. पन्नीकर आणि हृदयनाथ कुंजरूत या तिघांनी मिळून यालाच राज्याचा पुनर्रचना आयोग सुद्धा म्हटला गेलाय. आणि या तिघांना मिळून एक पाक कमिटी तयार झाली आणि या पाक कमिटीने भाषावर्ती प्रांत राज्यांच्या रचना याला मान्यता दिली. त्यानुसार 1 नोव्हेंबर 1956 ला मुंबई राज्याची निर्मिती झाली, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि गुजरात हे दोन्ही राज्य याच्यामध्ये होते. पण मात्र भाषिक तत्वावरती नंतरच्या कालखंडामध्ये वादविवाद निर्माण झाले. मुंबईला घेऊन हे वादविवाद निर्माण झाले आणि मग 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यात आली. ही तारीख लक्षात ठेवा, ही तारीख विसरू नका माझ्या विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे मुंबई राज्य हे 1 नोव्हेंबर 1956 ला निर्माण झालं, मात्र 1 मे 1960 ला महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि जो वाद होता मुंबईचा ही मात्र मुंबई महाराष्ट्रामध्येच राहिली. आता या ठिकाणी महाराष्ट्राचा जर आपण रेखावृत्तीय जर विस्तार पाहिला माझ्या विद्यार्थी मित्रांनो तर हा या ठिकाणी 72 डिग्री 36 मिनिटं पूर्व ते 80 डिग्री 54 मिनिटं पूर्व हा असा संदर्भ आहे. ओके, आता तुम्ही म्हणता सर हे पूर्व दोन्ही ठिकाणी पूर्व कसं काय आलं, इथं पूर्व यायला पाहिजे होतं आणि इथं पश्चिम यायला पाहिजे होतं, पण तरी सुद्धा दोन्ही ठिकाणी पूर्व कसं काय आलंय तर याचं मी तुम्हाला एक गंमत सांगतो विद्यार्थी मित्रांनो. जर समजा आपण याला पृथ्वी असं कन्सिडर केलं तर या ठिकाणी आपल्याला हा नॉर्थ पोल आहे आणि हा साऊथ पोल आहे. तशाच पद्धतीने जर पाहिलं तर याला 0 लाईन तुम्ही म्हणू शकता, इक्वेटर. म्हणजे हा जो एवढा मोठा भाग असतो वरचा याला उत्तर गोलार्ध म्हटलं जातं. म्हणजे हा गोलार्ध उत्तर गोलार्ध आहे आणि हा जो गोलार्ध आहे हा दक्षिण गोलार्ध आहे. तसंच या पृथ्वीचं म्हणजे ग्रीनविच मीन टाइम जो आहे, स्टँडर्ड टाइम, जिथून आपण घड्याळीचे काटे मोजतो ते इथून मोजतो आणि इकडून पलीकडे गेल्याच्या नंतर हा मीन टाइम बदलतो. हा पुढे जातो पूर्वेकडे आणि अलीकडे येतो तो इकडून अलीकडे येतो पश्चिमेकडे. म्हणजे ही झाली वेस्ट बाजू आणि ही झाली ईस्ट बाजू. तर आता भारताचं जर भौगोलिक स्थान आपण पृथ्वीवर पाहिलं तर ते आपल्याला लक्षात येतं की भारत हा पूर्व म्हणजे उत्तर पूर्व गोलार्धात आहे. उत्तर पूर्व गोलार्धात भारत आहे. त्याच्यामुळे आपण इथं 72 डिग्रीने सुरुवात केली आणि 80 डिग्रीवर संपवलं. आणि मात्र लक्षात घेतलं तर आता भारत कुठे पूर्णच्या पूर्ण हा उत्तर पूर्व गोलार्धात आहे. त्याच्यामुळे दोन्ही ठिकाणी आपण काय लावलं होतं, ईस्ट असं लावलं होतं. तर हा एक खूप याच्यावरती प्रश्न विचारले जातात आणि सगळ्यात कन्फ्युजिंग पार्ट हा विद्यार्थी मित्रांसाठी असतो. तसंच जर आपण पाहिलं अलीकडे तर भारताचा अक्षावृत्तीय जर विस्तार पाहिला तर हा 15 डिग्री 37 मिनिटं आहे नॉर्थ आणि त्याच्यानंतर हा जातो वरती 15 ते 22 डिग्री 6 मिनिटं नॉर्थ. हा नॉर्थ कसं काय आलं दोन्ही, परत एकदा मुद्दा या ठिकाणी क्लिअर होतो. कारण या दोन्ही बाजू म्हणजे भारत इथून जर सुरू होतो इथं जमतोय, इथं सुरू होतो इथं संपतोय, तर ह्या दोन्ही बाजू ह्या उत्तर गोलार्धामध्ये असून
इकडं साऊथ पोल आहे, त्याच्यामुळे आपण दोन्ही ठिकाणी काय नॉर्थ आणि नॉर्थच कन्सिडर केलं, कारण हा उत्तर गोलार्धामध्ये येतो. त्याच्यामुळे हा पण एक खूप कन्फ्युजिंग मुद्दा विद्यार्थी मित्रांसाठी असतो. मी आशा बाळगतो की हा तुम्हाला कळाला असेल. आता दुसरा कॉन्सेप्ट, सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की आता महाराष्ट्राच्या भौगोलिक सीमा ज्या आहेत, राजकीय सीमा, या कोणत्या कोणत्या राज्याला लागून आहेत, हा एक मुद्दा आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. आणि मग कोणते कोणते जिल्हे त्या सीमा कनेक्ट करतात, हा एक संदर्भ आपण लक्षात घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा तर या ठिकाणी महाराष्ट्राच्या अवतीभोवती जर राज्य पाहिले तर गुजरात दिसतं, मध्य प्रदेश दिसतं, छत्तीसगड. या ठिकाणी आता या आंध्र प्रदेशची निर्मिती आंध्र प्रदेश पासून 2014 मध्ये एका नवीन राज्याची निर्मिती झाली, तो म्हणजे तेलंगणा. आणि त्याच्यानंतर कर्नाटक, गोवा आणि एक केंद्रशासित प्रदेश अलीकडे दोघांचं एक मिळून बनवलेलं ते म्हणजे दादरा नगर हवेली आणि दमन दीव. इथे जर आपण संदर्भ पाहिला विद्यार्थी मित्रांनो, तर एक केंद्रशासित प्रदेश झालेला आहे आता हे, आणि हे पालघर नावाच्या जिल्ह्याने ते जोडल्या गेलंय. म्हणजे पालघर हा दादरा नगर हवेली आणि दमन दीवला जोडतो माझ्या विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे एक केंद्रशासित प्रदेश महाराष्ट्राला जोडले गेले, ते सुद्धा पालघरच्या या बॉर्डरनी. त्यानंतर जर आपण अजून वायव्येला आलो महाराष्ट्राच्या, तर गुजरात आपल्याला पाहायला भेटतो. मग पालघर परत एकदा हे बघा, इथं जोडलंय गुजरात, इथं जोडलंय गुजरात, म्हणजे गुजरात, त्यानंतर नाशिक, धुळे आणि नंदुरबार असे 4 जिल्हे हे गुजरातला जोडलेले आहेत माझ्या विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर म्हणजे इथं प्रश्न येतील की बाबा पालघर जोडला गेलाय का नाही, मग ते दादरा नगर हवेली आणि गुजरात, इथं तुम्हाला ऑप्शन मध्ये कन्फ्युज केलं जातं. आणि हे प्रश्न हे पोलीस भरतीला सुद्धा आता अलीकडे जोमात विचारले जातात. त्यानंतर सगळ्यात जास्त सीमा महाराष्ट्र सगळ्यात जास्त जी राजकीय सीमा शेअर करतो ती म्हणजे मध्य प्रदेश सोबत. आणि तब्बल जर आपण वरती पाहिलं तर या ठिकाणी 8 जिल्ह्यांच्या सीमा या मध्य प्रदेशला लागून आहेत. आणि इथं तुम्हाला ऑप्शन मध्ये असं टाकलं जातं की अकोला खालीलपैकी कोणत्या कोणत्या जिल्ह्यांच्या सीमा या मध्य प्रदेशला जोडल्या गेलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अ, ब, क, ड, त्याच्यानंतर मग वरील पैकी कोणते आहेत कोणते नाही आहेत हे तुम्हाला 1, 2, 3, 4 ऑप्शन मध्ये विचारलं जातं. मग इथं तुम्हाला सगळ्यात टर्निंग पॉइंट आणि गुगली टाकणारा मुद्दा ठरतो ते म्हणजे अकोला आणि वर्धा. इथं जर पाहिलं तर आपल्याला असा ओझरता जर आढावा घेतला तर हे अकोला आणि वर्धा आपल्याला वरच्या बाजूला दिसतंय, पण इथं गॅप आहे. आणि हा गॅप वरतीच प्रश्न येतो की जोडल्या गेलेत का जोडल्या गेलेल्या नाहीयेत. ते जवळ आहे तिथून पण जोडल्या गेलेल्या नाहीये, कारण वर्ध्याच्या वरती इथं वरुड आलेलं आहे मध्येच. आणि इथं जर आपण पाहिलं तर इथं धरणी नावाचा तालुका आलेला आहे जो अमरावतीमध्ये येतो. त्याच्यामुळे ही वर्धा आणि अकोला इथं जोडल्या गेलेलं नाहीये. हे विद्यार्थी मित्रांनी बारीक बारीक मुद्दे लक्षात ठेवायचे. त्यानंतर आपण पूर्वेकडे जर आलो तर इथं छत्तीसगड दिसतं आणि फक्त 2 जिल्हे हे छत्तीसगडला जोडलेले ते म्हणजे गडचिरोली आणि गोंदिया नावाचा जिल्हा. ओके, एवढं जरी लक्षात ठेवा, काय प्रॉब्लेम नाही इथं. त्यानंतर खाली आलं तेलंगणाचा आता मुद्दा पाहिला आपण, आहे की नाही. आणि तेलंगणा या ठिकाणी जर पाहिलं तर नांदेड हे तेलंगणाला जोडलं जातं. नांदेड, त्याच्यानंतर यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली असे 4 जिल्हे हे तुम्हाला तेलंगणाला जोडलेले पाहायला भेटतात. त्यानंतर खाली या कर्नाटक, परत इथं कन्फ्युजिंग प्रश्न विचारला जातो, कर्नाटक नांदेड जोडलं जातं का म्हणून. तर यस, नांदेड इथं कर्नाटकला जोडलं गेलंय बा विद्यार्थी मित्रांनो. ओके, आणि मग नांदेड असेल, लातूर असेल, उस्मानाबाद असेल, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, तर असा संदर्भ आपल्याला पाहायला भेटतो. मग इथं पश्चिम घाट आहे आणि मग इकडं गोवा, त्याला सिंधुदुर्गाचा संबंध लागतो. बाकी काही टेन्शन या ठिकाणी नाहीये. तर असा या परिस्थितीमध्ये माझ्या विद्यार्थी मित्रांना या प्रश्नांची गुगली विचारली जाईल. आय होप तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत हा संदर्भ डिटेलमध्ये समजला असावा. धन्यवाद.